हेलो एवरीवन, माई सेल्फ प्रथमेश। और मैं आपकी जी साइज सेकेंड ईयर का स्टूडेंट हूँ। और मैं आपको आज बीसीएम का फर्स्ट चैप्टर जो है ना, वो मैं आपको सिखाने वाला हूँ। एसपीपीयू यूनिवर्सिटी से जो एफिलेटेड जो सिलेबस है ना, वही मैं आपको आज पढ़ाने वाला हूँ। तो देखो स्टूडेंट, आज मैं पढ़ाने वाला हूँ बिल्डिंग कंस्ट्रक्शन मटेरियल, जो यूएसपीपीयू का न्यू पैटर्न आया है 2024 को, वो मैं आज पढ़ाने वाला हूँ। तो देखो ब्रदर, इसमें कैसा है, पहले इंट्रोडक्शन है। बिल्डिंग कंस्ट्रक्शन इज एन एंशियंट ह्यूमन एक्टिविटी। जो बिल्डिंग कंस्ट्रक्शन है ना, अभी हाल ही में आप अपन सिविल इंजीनियर से, इसलिए तो आप लोगों को बिल्डिंग कंस्ट्रक्शन वगैरह करना पड़ता है। तो इसमें इंट्रोडक्शन वगैरह थोड़ा फार है, तो यार देख लो। मैंने पीपीटी वगैरह भी डाली वाली है, तो आपको पीपीटी वगैरह चाहिए तो मैं आप कमेंट कर दो, बाकी आपको पीपीटी की लिंक वगैरह मिल जाएगी। Building construction is an ancient human activity. Is been with the early function need for a controlled environment to moderate the effect of climate. म्हणजे जे क्लायमेट वगैरे असेल त्याला इफेक्ट करते. Constructed shelters were one means by which human beings were able to adapt themselves to a wide variety of climate and become a global species. Hmm. The history of civil construction was begin from the period of primitive human. म्हणजे जे आधीचे जे ह्युमन वगैरे होते त्यांच्या सायकोलॉजीनुसार आपली जी जी हिस्ट्री आहे सिव्हिल इंजिनिअरची जे कन्स्ट्रक्शनची, ते खूप आधीपासून डेव्हलप झालेली आहे आपली. फ्रॉम द प्रोटेक्शन अगेन्स्ट कोल्ड, रेन, हीट, etc. दे मेड केव ॲज देअर शेल्टर. म्हणजे आपण आता ते कन्स्ट्रक्शन वगैरे आपण कशासाठी करतात, कारण आपलं राहणीमान वगैरे म्हणजे थंडी लागू नये, पाऊस पडू, पावसासाठी याच्यासाठी हीट वगैरे सगळं ते शोषून घेतात. त्याच्यामुळे आपण कन्स्ट्रक्शन वगैरे ॲज ते शेल्टर म्हणून वर्क करते त्याचा. समजा, बट दॅट वॉज नॉट इनफ. त्यापेक्षा थोडं पुरेसं आहे का? नाही. केव डिडंट रिमाइंड सेफ फॉर लॉंग, सो हर्ट्स फ्रॉम द straps and leaves. Evolution goes on. But for better comfort, civil construction got evolved and still evolve. म्हणजे अजून म्हणजे आपली इव्हॉल्युशन म्हणजे चालूच आहे. समजा आधी आधी कसं होतं, पहिल्यांदा आपण म्हणजे बांबूचं वगैरे करत होतो, साधे शेल्टरमध्ये राहतो. त्याच्यानंतर मग आपण तर मग स्टील स्ट्रक्चर काढले. त्याच्या आधी आपण हे बनवलं म्हणजे फक्त दगडाचं वगैरे बांधकाम करत होतो. त्याच्यानंतर आपण मग स्टील स्ट्रक्चर काढले. पण अजून बी आता कन्स्ट्रक्शनचे म्हणजे नवीन नवीन पद्धती वगैरे आपण चालूच आहे. Today we have every comfort and facility, but we have to face the future upcoming challenges as the shortage of land. कारण आता कसं झालंय, आता लँड वगैरे जास्त राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आपल्या फ्युचरसाठी अपकमिंग जे चॅलेंजेस वगैरे खूप जास्त आहेत. कारण आता लँड वगैरे भेटणं खूप अवघड आहे. जमिनी वगैरे सगळ्या हे झालेले, त्याच्यामुळे खूप अवघड होऊन चाललं आहे. आता आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ बिल्डिंग. म्हणजे बिल्डिंगचे कोणते कोणते टाईप आहे ते तुम्हाला माहितीच असतील. कारण आपण कसं, आता जे जे कोणी डिप्लोमा वगैरे झाला असेल म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर, फर्स्ट इयरला मी थोडंफार झालेलं आहे, पण डायरेक्ट सेकंड इयर जे झालेले त्यांना त्यांना माहीत झालं पाहिजे. कारण मी बी डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट. हे बघा, टाईप ऑफ बिल्डिंग कोणत्या कोणत्या आहेत तुम्ही कमेंट करून. हजार्डस बिल्डिंग आहे, स्टोरेज बिल्डिंग आहे, इंडस्ट्रीयल आहे, मर्चंटाईल आहे, बिझनेस बिल्डिंग आहे, असेंब्ली बिल्डिंग आहे, इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग आहे, एज्युकेशनल बिल्डिंग आहे, रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. बेस्ड ऑन ऑक्युपेशन म्हणजे जसं जसं ते त्याच्यानंतर मग रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये तुम्हाला काय वाटतं? रेसिडेन्शियल बिल्डिंग म्हणजे कसं, जे आपण येणं जाणं तर करतो त्याला म्हणतात रेसिडेन्शियल बिल्डिंग. तरी बी बघा, बिल्डिंग इन विच स्लीपिंग अरेंजमेंट आर प्रोव्हाइडेड without cooking arrangement. It's including single or multiple family living apartment, lodging, restaurants, hotel and hotels. म्हणजे
उदाहरणार्थ धरलं तर आपण रेसिडेन्शियल ओयो वगैरे तसं. त्यानंतर मग एज्युकेशनल बिल्डिंग म्हणजे आपली कॉलेज कॉलेज स्कूल म्हणजे अजून खूप काही सगळं बिल्डिंग वगैरे ते एज्युकेशनल बिल्डिंग मध्ये येतात. त्यानंतर मग इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग दिस बिल्डिंग युज्ड फॉर डिफरंट पर्पज सच एज मेडिकल और अदर ट्रीटमेंट. मेडिकल कोणी स्टोरेज वगैरे करत असेल त्याच्यासाठी. दे इन्क्लूड हॉस्पिटल्स सॅनिटरियम त्यानंतर जिम्स assembly building. These are the buildings who group of peoples meet or gather for assemble म्हणजे जिथं आपले प्रोग्राम वगैरे असतात ना त्याला म्हणतात असेंब्ली बिल्डिंग. सोशल रिलीजन पॉलिटिकल सिव्हिल ट्रॅव्हल्स अजून म्हणजे प्रोग्राम वगैरे तसंच ठिकाणी. अँड सिमिलर पर्पज एक्झाम्पल म्हणजे जर बघलं तर थिएटर्स मोशन पिक्चर हाऊसेस असेंब्ली हॉल्स रेस्टॉरंट असेंब्ली हॉल्स त्यानंतर मग बिझनेस बिल्डिंग दिस बिल्डिंग आर युज्ड फॉर ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस म्हणजे आपल्या बिझनेस वगैरे आपण करतो ना तसं ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस इकडून तिकडे प्रोडक्ट वगैरे प्रोडक्ट सेलिंग वगैरे ते त्याच्यात बिझनेस बिल्डिंग ते चालतं. फॉर कीप अकाउंट अँड सिमिलर अदर पर्पज त्याच्यासारखं बिझनेस टाईपमध्ये बिझनेस बिल्डिंग करतो. त्याच्यानंतर मर्चंटाईल बिल्डिंग मर्चंटाईल म्हणजे आपले शॉप्स वगैरे जे असतात ते डिमार्ट असेल आपले मॉल वगैरे मॉल टाईप सगळी शॉप स्टोअर मार्केट त्या टाईप ऑफिसेस वगैरे शॉप स्टोरेज सर्व्हिसेस सगळे स्टोअर वगैरे करू शकतो त्याला मर्चंटाईल बिल्डिंग. इंडस्ट्रियल बिल्डिंग म्हणजे बघा आता फॅब्रिकेटेड प्रॉपर्टीज लाईक फॅब्रिकेटेड प्रोडक्ट वगैरे आपण जस्ट ठेवू शकतो. त्याच्यानंतर मग मॅन्युफॅक्चर वगैरे आपण नवीन काही मॅन्युफॅक्चर केलं ते प्रोडक्ट वगैरे ते इंडस्ट्रियलमध्ये ठेवू शकतो ॲज ए इंडस्ट्रियल बिल्डिंग. त्यानंतर मग स्टोरेज बिल्डिंगमध्ये आपण जे काय स्टोअर आपण नवीन काय बनलेलं असलं तर ते आपण स्टोअर वगैरे करू शकतो. म्हणजे नंतर आपल्याला जेव्हा कधी बाहेर वगैरे कोणाला द्यायचं असलं त्याच्या आधी आपण स्टोअर करायचं नंतर मग आपण बाहेर विकायला वगैरे करायचं ॲज म्हणजे आपले व्हेकल्स वगैरे ते स्टोअरच राहतात ज्याने येईल त्याने हे जाईल असे. त्यानंतर मग हजार्डस बिल्डिंग दिस बिल्डिंग आर युज्ड फॉर स्टोरेज हँडिंग मॅन्युफॅक्चरिंग exposing materials or products. असे काही बिल्डिंगचे टाईप्स वगैरे आहेत. मग आता समोरच्या पार्टमध्ये थोडंफार जरा जे काय एक्स्ट्रा लेवल्स आहेत ते तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन. तर माझं फर्स्ट लेक्चर आहे तर तुम्हाला कसं आवडलं ते नक्की कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब फॉर नेक्स्ट पार्ट. थँक्यू.